नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा एकच सुरू आहे, ती म्हणजे स्वीकृत सदस्य कोण होणार. आणि त्यामुळं आता खेळ रंगलाय तो स्वीकृत खुर्चीचा. आपण संगीत खुर्ची ऐकली आहे, अगदी त्याचप्रमाणे खरं तर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण स्वीकृत नगरसेवक म्हणून जाणार, शिवाय या 10 जागांवर कुणाची वर्णी लागणार. अर्थात ही खमंग चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये जरी सुरू असली तरी प्रत्यक्षात जे इच्छुक आहेत त्यांची मांदी आळी मोठी आहे, त्यांची संख्या मोठी आहे. आणि अशा वेळी या दोन्ही पक्षांना आपल्याकडे असलेल्या इच्छुक उमेदवारांमधून नेमकं कुणाला निवडायचं आणि कुणाला शांत करायचं हा मोठा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळं नेमकी यावरच आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी होणार आहेत PCMCचे विशेष प्रतिनिधी अनीस पठाण सर. आणि सर, मुळात प्रश्न आहे की एकतर लोकनियुक्त नगरसेवक जे आहेत ती निवडणूक तर झाली, बरोबर. आता प्रश्न आहे की नगरसेवक जे खरं तर त्यांना जनता निवडून देत नाही पण महापालिकेत त्यांना पाठवलं जातं, अर्थात त्याला आपण स्वीकृत सदस्य असं म्हणतो. आणि आत्ता आपल्या पिंपरी चिंचवडचं जर बलाबल पाहिलं महापालिकेचं तर या ठिकाणी भाजप 84+1 म्हणजे 84+1 अपक्ष अर्थात पाठिंबा तर भाजपनंच दिला होता, राष्ट्रवादी 37 आणि शिवसेना 6. पण जर 2023चा नियम आपण पडताळला त्या नियमानुसार पूर्वी 5 ही स्वीकृत नगरसेवक पदाची संख्या होती, ती आता 10 केली आहे. आणि एका सूत्रानुसार म्हणजे 12 हा जो आकडा आहे त्या सूत्रानुसार जर आपण पाहिलं तर 12×7=84 म्हणजे भाजप 7 जण स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवू शकतं. नंतर 12×36 म्हणजे राष्ट्रवादी या ठिकाणी 3 जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पाठवू शकतं. त्यामुळे ते 7 आणि हे 3 असे मिळून होतात 10. तर हे 10 स्वीकृत नगरसेवक पाठवायचे, अर्थात हे पाठवणं म्हणजेच कितीतरी मोठी संख्या आणि त्यातनं निवडून काढणं आहे. तुम्हाला असं वाटत नाही भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींपुढे, पक्ष नेतृत्वापुढे, स्थानिक नेतृत्वापुढे एक प्रचंड मोठा पेच निर्माण झालाय? साहजिकच हा पक्षाचं नेतृत्व जे आहे याच्यामध्ये मोठं त्यांना पेच निर्माण होणार आहे. कारण होणार कसं आहे की ज्या वेळेस नगरसेवकाच्या तिकिटांसाठी उमेदवार त्यांच्याकडं फॉर्म मागण्यासाठी गेले, आम्हाला लढायची आहे निवडणूक, पण त्यावेळेस सगळ्यांनाच तिकीट देऊ नाही शकत ही लोक. मग त्यावेळेस काही लोकांना ते आश्वासन देतात की तुम्हाला आम्ही स्वीकृतसाठी घेऊ. मग त्याच्यातले काही बंडखोर शमवण्यासाठी सुद्धा हे आश्वासन दिले जातात. मग अशा वेळी भरपूर जणांनी माघार घेतली किंवा भरपूर जणांनी बंडखोरी केली नाही, कारण पक्षश्रेष्ठींनी शब्द दिला आहे की तुम्हाला स्वीकृतसाठी घेऊ. पण ही संख्या जाऊन एवढी मोठी होती की नक्कीच पक्षश्रेष्ठींना याच्या मागे खूप मोठं डोकं लावावं लागतं, खूप मोठी कसरत, म्हणजे तारेवरची कसरत आपण म्हणू शकतो. पक्ष नेतृत्वासाठी डोकेदुखीच ठरली आता असं म्हणावं लागेल. हो. म्हणजे आता उदाहरणार्थ जर आपण आता भाजपचा विचार केला, हजारो अर्ज त्यांना उमेदवारी अर्ज त्या पक्षाकडे आले होते, जागा होत्या 128, तेवढे जणांना देऊ शकत नाहीत. अर्थात त्यामुळं नंतर झालं असं 128 सोडले म्हणजे हजारातनं जर आपण काढले तर उरलेले 800-900 जे असतील, अर्थातच कुठे ना कुठेतरी मला स्वीकृत म्हणून संधी दिली जाईल किंवा त्यांना स्वीकृत घेऊ असा शब्द देखील दिला गेला असेल त्यावेळची परिस्थिती शमवण्यासाठी. तर आता हेच पुन्हा एकदा आता अर्थातच डोकं वर काढतील की आता मला ती संधी मिळाली पाहिजे. आणि आपल्या माहितीनुसार ही आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली गेली असेल, सेटिंग, फिल्डिंग हे सगळे जे शब्द आपण म्हणतात, लॉबिंग. तर याच्यामध्ये खरं तर 7 जण फक्त निवडून काढायचे. आता हे 7 जण कोणते असतील हा प्रश्न जसा तुम्हा आम्हाला तसा पिंपरी चिंचवडकरांना पण पडलाय. एका दुसऱ्याचं नाव आपण घेऊच शकत नाही, आणि एका दुसऱ्याचं घेतलं तर तिसरा म्हणणार माझं का नाही घेतलं. बरोबर. आता प्रश्न असा आहे की पिंपरी चिंचवड हा जो सगळा 35 लाख लोकसंख्या असलेला सगळा परिसर आणि यामध्ये 128 महापालिकेत नगरसेवक गेले, पण 10 जण द्यायचे. मग ते 10 जण पक्षाशीच निगडीत असले पाहिजेत असं काही नियम आहे का? नाही, पक्षाशी निगडीत म्हणण्यापेक्षा पहिली गोष्ट की स्वीकृत नगरसेवक का घेतले जातात, तर त्याला आपण एक म्हणू शकतो की एक नगरसेवकांसोबत शहराचं जे आपण कामं करतो शहरात त्याच्यासाठी काही तज्ज्ञ लोक लागतात. आता हे निवडून दिलेले साहजिकच जनतेने निवडून दिलेले आहेत, पण त्याच्यात काही तज्ज्ञ आहेत,
नाही आहेत, म्हणजे तो शिकलेले, अनुभवी असला पाहिजे, अनुभवी कार्यकुशल असावा. असला पाहिजे, बरोबर. प्रशासन, बरोबर. कायदा याची त्याला माहिती असली पाहिजे आणि आपण ज्याला म्हणतो ज्याचं नाव आहे, प्रतिष्ठा आहे ज्याच्या मागे. प्रतिष्ठा तर आहेच, पण त्याच्या मागे पण समजायच्यात कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी सामाजिक कार्य करते. पण सामाजिक कार्य करताना त्याचं तो NGOशी निगडीत असावा. जे आपण म्हणतो की कुठंतरी रजिस्टर असतात NGO, ते रजिस्टर NGO मधून तो एखादा खेळाडू पण असू शकतो. खेळाडू असू शकतो, पण प्रत्येक या क्षेत्रातला तो तज्ज्ञ असावा, जेणेकरून तसं आपल्याला काही घडवायचं असेल. एखादा पत्रकारही असू शकतो. साहजिकच आपण आता मागं पाहिलंय की पत्रकारांना पण घ्या म्हणून असं चालू झालं होतं. असे तज्ज्ञ व्यक्ती त्याच्यासाठी लागतात, जेणेकरून शहराच्या जडणघडणीत त्यांचं एक कुठंतरी एक वाटा लागावा. त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी काहीतरी चांगलं घडावं, कुठली तरी चांगल्या वस्तू उभी राहाव्यात. आता एखादा जर खेळाडू असला तर खेळाडूंसाठी तो काहीतरी करू शकतो. एखादा अभियंता असू शकेल, वकील असू साहजिकच. शकेल. आता याच्यात जर आपण पाहिलं तर जे उपायुक्त आहेत किंवा सहाय्यक आयुक्त आहेत, ज्यांनी 5 वर्ष काम म्हणजे सेवानिवृत्त झालेले, त्यांनी 5-5 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे, त्यांना पण ते लागू होतं, त्यांना घेऊ शकतात. हो, पण आतापर्यंत जर आपण पाहिलं मागच्या सगळ्या निवडणुकांमधून जे पुढे नंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी जी काही नावं पुढे येतात ती एकतर त्या पक्षाशी संबंधितच असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की पक्षानं तिकीट दिलं नाही पण त्यानं पक्षाशी गद्दारी पण केली नाही, बंडखोरी केली नाही, एकनिष्ठ ज्याला आपण म्हणतो तो राहिला तसा, आणि म्हणून मग त्याला निष्ठेचं फळ म्हणून दिलं जातं. तर आत्तापर्यंत नाही असं म्हणता येणार नाही. बऱ्याच उद्योजकांना सुद्धा, काही माजी खेळाडू असतील त्यांना देखील संधी दिली गेली, असं काही मी म्हणत नाही, पण शक्यतो पक्षाशीच निगडीत लोकांना संधी दिली जाते. पिंपरी चिंचवडमध्ये काय होईल तुम्हाला वाटतं? यावेळेस असं वाटतंय की तज्ज्ञ लोकांना संधी द्यायला पाहिजे. आता भरपूर जणांनी निवडणुकीसाठी, उमेदवारीसाठी यांच्याकडे मागितलं होतं, पण त्यांना ते शमवण्यात आलं की तुम्हाला स्वीकृत देऊ. साहजिकच ही लोक फिल्डिंग लावणार. इथं विधान परिषदेचे 2 आमदार आहेत, भाजपाचे सांगतोय मी, 2 आमदार विधानसभेचे आहेत, राष्ट्रवादीचा एक आमदार आहे आणि ते अर्थात विधानसभा उपाध्यक्ष सुद्धा आहेत. तर भरपूर मोठी फिल्डिंग ही लोक लावतात. थोडक्यात यांच्या समर्थकांची पण वर्णी लागावी म्हणून त्यांचं प्रेशर. हो. दुसरी गोष्ट, एकतर ज्याला शब्द दिलेला आहे की तुम्हाला स्वीकृत म्हणून घेऊ म्हणून, त्यामुळे त्यांनी माघारी घेतला अर्ज, त्याला आयाराम काही असतात जे पक्षात आलेले आहेत ऐनवेळी पण त्यांना तिकीट नाकारलंय किंवा दिलं गेलं नाही किंवा मिळालं नाही, अशांना पक्षात आलाय म्हणून एक गुडबुक मध्ये नाव आलंय म्हणून त्याला संधी. आणि जो इतके वर्ष संघटनात्मक पक्षाचं काम करतो, बांधणीचं काम करतो, किंवा उमेदवारांसाठी ज्यांनी झटलेला आहे, ज्यांनी इतपत काम केलेलं आहे, ते निवडून यावेत म्हणून त्यांनी पक्षासाठी किंवा त्या उमेदवारासाठी काम केलंय, अशी देखील लोक आहेत. मग या सगळ्यांमधून हे निवडून काढणं म्हणजे अवघड आहे. म्हणजे हे काय, म्हणजे नेमकं काय होईल तुम्हाला वाटतं? नाही, याच्यात आता कसं झालंय की साहजिकच आतापर्यंत आपण पाहत आलोय, समजा जास्त करून जे उमेदवारांच्या जवळचे किंवा एखाद्या मोठ्या पक्षातल्या अधिकाऱ्याच्या जवळचे किंवा पक्षासाठी जे एकनिष्ठ राहिलेत, आत्तापर्यंत कुठल्याही पदापासून ते वंचित राहिलेत, पण जसं आपण म्हणतो पडद्यामागून ते काम करत असतात. भरपूर चेहरे असे आहेत की ते समोर येत नाही, कुठंतरी त्यांना एक चान्स द्यावासा वाटतो पक्षाला. मग अशा वेळेस ते स्वीकृत म्हणून घेतात, त्याला नाकारता येत नाही. नक्कीच. पण आता एक आपण थोडंसं आपण बघूयात प्रदेश पातळीवरचा विचार करू. आता इथलं स्थानिक पक्ष नेतृत्व मान्य आहे, पण याच्यावरचं जे नेतृत्व आहे प्रदेश पातळीवरचं, तिकडून सुद्धा एखादा नावाचा या ठिकाणी अट्टहास होऊ शकतो, आग्रह धरला जाऊ शकतो, आणि शेवटी स्थानिक नेतृत्व प्रदेश पातळीच्या नेतृत्वासमोर काय करणार. बरोबर. त्यामुळं खरं म्हणजे हा पेच असा आहे की इथून नावं द्यायची आणि तिकडून काही नावं असं मिळून त्यातनं मग पडताळणी आणि मग त्यातनं पुढे जी नावं येतील. पण यामुळं जी काही 7 जण भाजपकडून जाणार आहेत, त्या 7 जणांमध्ये किमान एखाद्या तरी ज्याला पक्षाशी संबंधितच नाहीये असं एखादं तरी नाव असायला हवं का? असायला पाहिजे. आता याचं जर आपण पाहिलं तर यात कसं आहे की डायरेक्ट पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी किंवा गटनेता हा स्वीकृत नगरसेवक सिलेक्ट करू शकत नाही. त्याच्यासाठी ज्याला इच्छा आहे किंवा पक्षाच्या याच्यातून एक आपण कोट्यातून म्हणू शकतो की ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे, तर ती नावं ते आयुक्तांकडे दिली जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की पक्ष डायरेक्ट कोणालाही स्वीकृत म्हणून घेऊ शकत नाही, तर ते काम जे आहे ते आयुक्त प्रशासन यांचं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर गटनेते भाजपाचे झाले, राष्ट्रवादीचे झाले, हे ठराविक जे आहेत उमेदवार, त्यांचे अर्ज म्हणा, त्यांची कागदपत्र म्हणा, हे आयुक्तांकडे सबमिट करतील. त्याच्यातून आयुक्त हे त्यांची पडताळणी करतील, हे खरंच योग्य आहेत का, आणि त्याच्यानंतर तिथून ती नावं काढली जातात.
नक्कीच. आता आपण आणखी एक थोडासा म्हणजे भाजपचाच आता आपण विषय काढला म्हणून राष्ट्रवादीच्या नंतर आपण येऊच. भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणजे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनीच परवा एक स्टेटमेंट पण केलेलं आहे की आम्ही पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारणारच नाही. बरोबर, आता परवा केलं. मग तसं पाहिलं तर मग भाजपमध्ये 37 जण पराभूत झालेत. मी फक्त पिंपरी चिंचवडचा विचार करतो, जेवढ्या काही जागा उभा केल्या गेल्या. मग त्या 37 जणांवर फुलीच बसली का, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, चंद्रकांत पाटलांनी असं म्हटलेलं आहे की जे संघटनात्मक पक्षाच्या बांधणीसाठी आतापर्यंत झगडले किंवा ज्यांना तिकीट देण्याची इच्छा असून सुद्धा तिकीट देता आलं नाही, अशांना कदाचित या ठिकाणी संधी मिळू शकेल. आणि तिसरा एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला की हे 5 वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक पद असेलच असंही नाही, कदाचित ते 2.5 वर्षांपर्यंत आणू शकला जाईल. म्हणजेच 7 आणि 7 14 जणांना संधी मिळू शकते. तर ते चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांवर एक मोठ्या पद्धतीने गंडांतर असं तुम्हाला वाटत नाही का की अशाच संपल्या, अशा मावळल्या गेल्या, त्यामुळे आता नेमकं काय होईल पुढे, काय वाटतंय तुम्हाला? नाही, पराभव झालेल्यांना कसं आहे की ज्या नगरसेवकांना निवडून दिलं, आता जे पराभव झाले म्हणजे याला जनतेने नाकारलं. आता जनतेने नाकारलं म्हटलं आणि पक्षाने त्यांना परत तिथंच नेलं तर हे जनतेसाठी धोका होऊ शकतो ना. जनतेने काहीतरी असेल त्यामुळे त्यांना नाकारलंय. जर पक्ष पराभव झाल्यानं परत घेऊन गेला तर याच्यात पक्षाचं कुठेतरी एक आपण नाचक्केपणा पण म्हणू शकतो. जनतेच्या भावनांशी हे खेळलं जातं, नामुष्कीची वेळ येऊ शकते जर असं झालं तर. हो. अर्थात याचा अर्थ जनतेनं निवडून दिलेला नाही, त्यामुळं कदाचित चंद्रकांत दादा पाटलांनी असं म्हटलं असावं की जनतेने निवडून दिलं नाही तर मग आम्ही का पक्षाकडे उमेदवारी द्यायची. अर्थात त्यात बरेच जण नाराज होण्याची पण शक्यता आहे. आता आणखी एक पुढचा आपण आता राष्ट्रवादीकडे जरा बोलूयात. राष्ट्रवादी 37 जागा त्यांच्या जिंकून आल्या, 77 जण पराभूत झाले. त्यामुळे आता चंद्रकांतदादा पाटील जो नियम त्यांच्या पक्षासाठी लावतायत किंवा जे स्टेटमेंट केले तो नियम इथे लागेलच असं नाही. अर्थात आता तिथे जर पाहिलं तर 32-36 म्हणजे साधारण तुम्ही 3 नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक राष्ट्रवादीकडून जाऊ शकतात. तर आता या 3 मध्ये कोण, हाही एक प्रश्न आहे. अर्थात राष्ट्रवादीकडे देखील पक्ष बांधणीमध्ये काम करणारे, संघटनात्मक काम करणारे, पक्षाची एकनिष्ठ असणाऱ्यांची यादी फार मोठी आहे, जशी भाजपकडे आहे. तर मग आता ते 3 निवडायचेत. इथे 2 आकडी पण नाहीये, म्हणजे अर्थात भाजपकडे पण तो 2 आकडा नाहीये, पण किमान 4 एक्स्ट्रा तरी आहेत त्यांच्याकडे. बरोबर. तर या 3 जणांना तिथं जे पाठवायचंय ते 3 कोण असतील हा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलेला आहे. बरोबर. काय वाटतं तुम्हाला की राष्ट्रवादीची कसरत भाजपपेक्षा जास्त आहे? नक्कीच राष्ट्रवादीची कसरत ही भाजपपेक्षा जास्त असणार आहे. कारण आत्ताची निवडणूक आपण जर पाहिली तर त्याच्यात भरपूर जणांना त्यांनी माघार घ्यायला लावली की तुम्ही फॉर्म नका भरू. आश्वासनं दिलीत की तुम्हाला काहीतरी नक्कीच चांगलं होईल. नक्की चांगलं होईल म्हणजे याच्या व्यतिरिक्त त्यांना काय होणार आहे की स्वीकृतीवर घेतलं जाणार, पण सगळ्यांनाच देऊ नाही शकत. बरं, हे एक झालं. दुसरं एक गोष्ट सांगतो की शहरातला जो अल्पसंख्याक समाज आहे त्याला राष्ट्रवादीकडून एक पण तिकीट देण्यात आलेलं नाही. मग अल्पसंख्याक समाजाने राष्ट्रवादीकडं मागणी केली होती की आमच्या समाजामधून एखादा तरी स्वीकृतमध्ये घ्यावा. हा एक मोठं त्यांच्यासाठी पेच निर्माण होणार आहे. मग आता करायचं कसं? आता राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते असतील किंवा काय असतील त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता जसं की चंद्रकांत दादांनी म्हटलंय की जे हारलेत त्यांना आम्ही घेणार नाही, पण असं अजून राष्ट्रवादीकडून काही कोणी सांगितलेलं नाही. त्यामुळे सांगू नाही शकत की नक्की कोणाची वर्णी तिथं लागेल, काय होईल, किंवा अल्पसंख्याक मधून कोणाला घेऊ शकतील किंवा अजून काय करू शकतील, हे अजून तरी राष्ट्रवादीकडून काय असं आलेलं नाही. म्हणजे आणि सर याच्यातनं एक गणित असं समोर येतं की जितक्या जागा पक्षाच्या निवडून येतील, जितक्या जास्त जागा तितके स्वीकृत नगरसेवक जास्त असतात. बरोबर. आणि झालंय असं, त्यामुळे जास्तीत जास्त जागा निवडून आल्या तर त्या पक्षात ज्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा ज्यांना शब्द दिला गेलेला आहे त्यांना एक आनंद होत असतो की चला एवढ्या जागा निवडून आल्यात, म्हणजे असं गणित केलं तर मग एवढ्या जागा स्वीकृत सदस्यपदासाठी मिळत आहेत आणि मग त्यात आपली वर्णी लागू शकते. अर्थात निकाल लागायचा तो लागलेला आहे आणि आता जागा किती ते पण फायनल झालेला आहे. तेव्हा आता या 10 जागांवर कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न उपस्थित आहे. अर्थात हे आता भले जनतेच्या हातात नसलं, हे पक्ष नेतृत्वाच्या हातात असलं तरी देखील जनता मात्र ते उघड डोळ्यांनी पाहणार आहे की तिथे कुणाची वर्णी लागणार आहे. एकंदरीत आत्ता आपण जी चर्चा केली हा संगीत खुर्चीचा खेळ नाही, पण खेळ आहे हा स्वीकृत खुर्चीचा. 10 जागा आहेत, भाजपकडून 7 जणांना संधी आहे, राष्ट्रवादीकडून 3 जणांना संधी आहे. आता ते 7 कोण असतील, राष्ट्रवादीचे 3 कोण असतील, हे मात्र लवकरच कळणार आहे. पण थोडक्यात
स्वीकृत करतो किंवा स्वीकृत पद देतो असं बोलणं फार सोपं असतं, पण तो शब्द पाळणं हे फार अवघड असतं. आणि आता त्या शब्दावर जे कोण अडून बसले असतील किंवा त्या शब्दाला धरून बसले असतील त्यांचं काय, आणि ज्यांनी शब्द दिलाय त्यांच्या डोक्याला किती त्रास होत असेल हे आता जवळपास क्लिअर आहे. पण एवढं नक्की की या स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकतर राजकीय सौदेबाजी, दुसरी गोष्ट म्हणजे अंतर्गत गटबाजी, आणि अर्थात तिसरी म्हणजे सेटिंग, फिल्डिंग, या सगळ्याच गोष्टी सुरू राहणार, चर्चा रंगत राहणार हे निश्चित. पाहत रहा PCMC न्यूज चॅनल, पिंपरी चिंचवडकरांचं.